दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी न्यूज। दिनांक 2 मार्च रोजी रात्री 10:30 ते 11च्या सुमारास भीषण अपघातात शिवा गागवे या तरुणाचा एकलहरा रोड अरिंगळेमळा सिन्नरफाटा नाशिक रोड इथं अपघाती मृत्यू झालाय। दिनांक 4 मार्च रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की फिर्यादी पूजा दिलीप जाधव वय 34 वर्ष, व्यवसाय घरकाम, राहणार बजरंगवाडी सिद्धार्थ हॉटेलजवळ नासर्डी पुलाजवळ नाशिक या ठिकाणी सहकुटुंबीय राहत असून पती मजुरी काम करतात। त्यावर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो। तसंच माझ्या बहिणीचा मुलगा शिवा दत्तू गांगवे वय 20 वर्ष, राहणार धरणगाव कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर हा गेल्या 2 वर्षांपासून आमच्या इथं राहत होता। तसंच मावशी बबिता रामदास जाधव हिची मोटरसायकल क्रमांक MH15 JT 5444 ही घेऊन नातेवाईक वैशाली बाळू पारधी राहणार एकलहरा रोड अरिंगळेमळा सिन्नरफाटा नाशिक रोड इथं त्यांना होळीच्या सणानिमित्त भेटण्यासाठी गेला होता। दिनांक 2 मार्च रोजी रात्री 10च्या सुमारास मला आमचे नातेवाईक वैशाली पारधी यांना फोन करून कळवलं की शिवा याचा एकलहरा रोड अरिंगळेमळा सिन्नरफाटा इथं अपघात झाल्यानं बिटको हॉस्पिटल नाशिक रोड इथं त्याच्यावर उपचारासाठी आणलं असता बिटको हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी मयत झाल्याचं घोषित केलंय। शिवा हा एकलहरा रोडनं सिन्नर फाट्याकडून मोटरसायकलनं नाशिक रोडवरून बजरंगवाडीकडे जात असताना एकलहरा रोड अरिंगळेमळा इथं त्यास एकलहरा बाजूकडून सिन्नर फाट्याकडे जाणाऱ्या कार क्रमांक MH1 BF 9911 हिच्यावरील चालकानं शिवा चालवत असलेली मोटरसायकल क्रमांक MH15 JT 5444 हिला समोरून जोरदार धडक दिल्यानं शिवा हा रस्त्यावर खाली पडल्यानं त्याच्या डोक्यास, पोटास, छातीत गंभीर दुखापत करून माझ्या बहिणीचा मुलगा शिवा दत्तू गागवे याच्या मृत्यूस कार चालक गजराज राजेंद्र जाधव हा जबाबदार असून त्याच्या ताब्यातील कार ही भरधाव वेगानं चालवून परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यानं शिवाचा मृत्यू झालाय। यामुळे इर्टिका कार चालक गजराज जाधव यांच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत मृत तरुण शिवा गांगवे याच्या मावशीकडून फिर्याद दाखल करण्यात आली। दिलीप जाधव आहे, मी राहते बजरंगवाडी। माझ्या बहिणीचा पोरं होता तो, पण मी लहानच्या मोठं केलं त्याला। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, त्याला न्याय पाहिजे, एवढीच विनंती आहे मला। त्याच्या संग खूप वाईट झालं, त्यांनी केलं ना त्याला सजा द्यायलाच पाहिजे, माझी एवढीच विनंती आहे। माझं नाव दमयंती गोपाळ जाधव, राहणार बजरंगवाडी। आमच्या बजरंगवाडी येथील शिवा गांगवे नावाचा मुलगा, माझ्या जावेच्या बहिणीचा मुलगा, त्याचा एकलहरा रोडवर ॲक्सिडेंट झाला 2 तारखेला। पण त्या दिवशी पण आम्ही कंप्लेंट पोलिसांना देण्यासाठी रात्रभर बिटको हॉस्पिटलला बसलेलो होतो, प्रयत्न करत होतो, पण त्यांनी काही कंप्लेंट घेतली नाही। शेवटी त्याची आई नोंदवली नाही। सकाळी त्याचे आई वडील आले तेव्हा सही घेऊन त्यांनी सिव्हिलला हे केलं, त्याला सिव्हिलला नेऊन पोस्टमॉर्टम केला। कारवाल्याने त्याला जागीच पिलेला होता कारवाला, त्यांनी त्याला जागीच चिरडलं, त्याच्या अंगावरनं कार नेली। साक्षीदार त्याचे नातेवाईक पाहिला होते। आम्ही सांगितलं सर एवढे असतानाही त्याची कंप्लेंट घेतलेली नाही आणि तो सोमवार 3 दिवस झाले तोपर्यंत त्याची कंप्लेंट घेतलेली नव्हती। शेवटी आम्ही सर्वजण इथं येऊन जेव्हा इथं गोंधळ घातला तेव्हा त्यांनी ती कंप्लेंट घेतली। आमचं एवढंच म्हणणं आहे की म्हणजे जो आहे ना त्याला न्याय मिळाला पाहिजे। प्रत्येक वेळेस न्यायासाठी आम्ही कोळी समाजाचे लोक आहे, आम्हाला प्रत्येक वेळी न्यायासाठी लढायला लागतं। आमच्यापेक्षा पण खूप लोक आहे का त्यांना काहीच कानून कायदा कळत नाही। पोलिसांनी सहकार्य करावं, नीट व्यवस्थित बोलावं, एवढीच आमची अपेक्षा आहे। आणि पुढे मुलांना न्याय द्यावा, त्याच्या घरच्यांना काहीतरी गरीब परिस्थिती आहे, काहीतरी त्यांना हे भेटलं पाहिजे, न्याय पण भेटला पाहिजे। गुन्हेगार आहे ना तो, आणि त्याला अटक केली पाहिजे, त्याला अजून अटक केलेली नाही। पेऊन दुसऱ्यांच्या मुलांचा असा जीव काही तो इतका स्वस्त नाहीये। गाडी आहे ते आपण खरेदी करू शकतो, वस्तू खरेदी करू शकतो। 20 वर्षाचा मुलगा गेलाय आमचा, त्याच्यासाठी आम्हाला आज कानून न्याय मिळण्यासाठी आम्हाला इथं 3 दिवस झाले चक्रा मारायला लागलेले आहे। तेव्हा आता त्यांनी घेतलंय, याच्या पुढे आम्हाला एवढा असा त्रास दिला नाही पाहिजे। पोलिसांनी सहकार्य करावे हीच अपेक्षा आमची सर्व महिलांची। एकलहरा अरिंगळेमळा सिन्नरफाटा ट्रॅक्शन रोडवर सातत्यानं अपघात होत असून या अपघातांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा बळी जातोय। याकडे प्रशासनानं त्वरित लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। यावेळी शिवाला न्याय मिळावा यासाठी कोळी समाजातील समाज बांधवांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात एकच गर्दी केली होती। त्यामध्ये दमयंती गोपाल जाधव, सपना स्वप्नील भोई, पूजा दिलीप जाधव, गीतांजली विजय खाने, प्रियंका प्रसाद पवार, वैशाली विनोद गौतम,
दुर्गा रमेश वारे, सुमन रमेश शिंगाडे, शीतल विजय चारोसकर, रंगूबाई काशीनाथ शिंगाडे, कलाबाई ज्ञानदेव खेडुळकर, अलका भगवान राऊत, जया किशोर गुंबाडे, शांताबाई उत्तम भाग्यवंत, रिया दिलीप जाधव, नैना विनोद गौतम, सौरभ आहिरे, सचिन अंबादास राऊत, अविनाश जाधव, सागर पवार, प्रकाश शिंगाडे, विजय जाधव, विशाल शर्मा, किशोर कुंबाडे, विजय गौतम, सोनू खाने, अभिषेक ब्राह्मणे आदी उपस्थित होते. न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड.